3 दिवस केले तक्रारीचे निवारण, लाभ देण्यासाठी सहकार विभागाचा पुढाकार। कर्जमुक्ती योजनेच्या लाभाचा 1,500च्या वर शेतकऱ्यांना खोडा। राज्य शासनाने 2019 मध्ये जाहीर केलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा 5 वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटल्यावरही अकोला जिल्ह्यातील 1,503 शेतकऱ्यांना अद्यापही लाभ न मिळाल्याचे वास्तव समोर आलेले आहे। शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून घ्या आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। 3 कामांसाठी 64.83 कोटींचा वाढीव निधी मंजूर। लोणार सरोवर विकास आराखडा आता 434 कोटी 61 लाखांचा। बुलढाणा जिल्ह्यात 2 महिन्यामध्ये 4 लाख शेतकऱ्यांनी नोंदवला पीक पेरा। 2 लाख शेतकऱ्यांची पीक पाहणी बाकी, 15 ऑक्टोबर पर्यंत मुदत। 7/12 पीक पेरा नोंद असल्यास शासकीय अनुदान, पीक विमा व इतर लाभ मिळवण्यास अडचण येत नाही। पीक पाहणी नोंद करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपली ई-पीक पाहणीची नोंद पूर्ण करावी। परतीच्या पावसाचा धुमाकूळ, सोंगलेले सोयाबीन भिजले, शेतकरी संकटात। राहेरी बुद्रुक परिसरातील चित्र, पंचनामे करण्याची मागणी। अन्नपूर्ण योजना, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा। बुलढाणा जिल्ह्यात 1.40 लाख लाडक्या बहिणींना मोफत गॅस सिलेंडरचा आधार। पीक विमा कंपनीकडे तक्रार होईना, मदत कशी मिळणार? सिरसोली परिसरातील पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान, शेतकरी हैराण। सिरसोली परिसरामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। या नुकसानाची तक्रार करण्यासाठी अडचण येत असल्याने पीक विमाधारक शेतकरी वैतागलेले आहेत। पीक विमा तक्रारीचे पोर्टलच बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांना मुदतीत तक्रार नोंदवता आलेली नाही, त्यामुळे नुकसान झाल्यानंतरही मदत कशी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे। प्रशासनाच्या लेखी जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम। 793 गावातील खरीपाची नजर, अंदाज पैसेवारी 64 पैसे। जून ते ऑगस्ट दरम्यानच्या पीक नुकसानीपोटी शासनाकडून मदत निधी। वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी बाधितांसाठी 75.41 लाखांची मागणी, मिळाले 72.55 लाख। वाशिम जिल्ह्यामध्ये जून ते जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। जिल्हा प्रशासनाने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडे एकूण 75,41,688 रुपयांच्या निधीची मागणी केलेली होती। शासनाने जून ते ऑगस्ट दरम्यानच्या पीक नुकसानीपोटी राज्यभरातील बाधित शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केलेली आहे। यामध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता मात्र 72,55,000 रुपयांच्या निधीचा समावेश करण्यात आलेला आहे। आधार सीडिंग रखडल्याने बहिणी अनुदानापासून वंचित, महिलांची धाकधूक वाढली, बँक खात्याशी आधार सीडिंग करण्याचे आवाहन। लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबर पर्यंत 2 महिन्यांची मिळणार भाऊबीज, अजित पवार यांनी सांगितले। लाडकी बहीण ही योजना पुढील 5 वर्षांपर्यंत चालू राहील। भाऊबीजीची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे। दिव्यांग प्रमाणपत्राची माहिती देता का? सरकारी कार्यालय म्हणतात नाही। पारदर्शी कारभारात खोडा। UPSC MPSC सह शासकीय रुग्णालय म्हणाले, त्रयस्थ पक्षाची माहिती देणे अभिप्रेत नाही। 25,000 अर्ज निवड शिलाई मशीनसाठी। अबब, विश्वकर्मा योजनेसाठी आले 41,000 अर्ज। मुख्यमंत्र्यांनी बहिणीला दिलेले पैसे हाती पडण्या अगोदरच खात्यातून कमी। बजेट कोलमडले, ऐन सणासुदीच्या तोंडावर खाद्यतेल, डाळी महागल्या, जीव मेटाकुटीस, नवरात्र दिवाळीच्या तोंडावर अडचण। शेतकऱ्यांनो, मूग, उडीद, सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरेदी सुरू करण्याचे आदेश। खरीप हंगाम 2024-25 मध्ये आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेड मार्फत तालुकानिहाय 16 केंद्रावर मूग, उडीद व सोयाबीन या पिकांची ऑनलाईन शेतकरी नोंदणी 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर स्वतः जाऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतील। सरकारकडून देण्यात आलेली आधारभूत किंमत काय असणार आहे बघा। मूग 8,682 रुपये प्रति क्विंटल, उडीद 7,400 रुपये प्रति क्विंटल, सोयाबीन 4,892 रुपये प्रति क्विंटल असा भाव दिला जाणार आहे। विविध योजनांच्या रकमा मिळण्यास अडचणी, ई-KYC वेळेवर होत नसल्याने परळी शहरामध्ये SBIचे खातेदार वैतागले। महागाईमध्ये 1.5 लाखांत घर कसे बांधायचे? 5,000 घरकुल मंजूर, अनुदान वाढवण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष, बिलाची पावतीही मिळेना, KYCच्या नावाखाली लूट, प्रशासनाची मात्र डोळेझाक। व्यापाऱ्यांनी सोयाबीन टाकले रस्त्यावर, योग्य दर मिळण्यासाठी सोयाबीन घरीच वाळू घालण्याचे आवाहन। भोकरदनमध्ये मक्का तसेच सोयाबीन सोंगणीला वेग। सध्या 3 दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांची खरीप हंगामातील सोयाबीन व मक्का सोंगणीसाठी लगबग दिसून येत आहे। सर्व सोंगणीसाठी धावपळ सुरू असल्याने मजुरांची कमतरता निर्माण झालेली आहे। त्यामुळे मजुरांनी सोयाबीन व मक्का सोंगणीसाठीचे दर वाढवलेले आहेत। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे।
लाडक्या बहिणींना 1,500 रुपये, सावित्रीच्या लेकींना रुपयाही मिळेना. शासनाकडून 8 लाख रुपये मंजूर. 2 तालुक्यातील मुलांचे बँक खाते क्रमांकच मिळेनात. अहमदपूर तालुक्यातील शेतकरी संकटात. पांढऱ्या सोन्यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये 3 दिवसात 62 मंडळामध्ये अतिवृष्टी बाधितांसाठी लागणार 812 कोटी रुपयांचे अनुदान. नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान केलेले आहे. एकूण 62 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली होती. यामध्ये शेतीपीक जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आलेला असून तब्बल 5,96,517 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी जिल्हा प्रशासन तब्बल 812.38 कोटींचा निधी अपेक्षित आहे. नांदेडसह मराठवाड्यात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी झालेली होती. तालुकानिहाय अपेक्षित असलेल्या निधीची यादी तुम्ही येथे बघू शकता. आचार्य डॉक्टरांच्या पत्नीसह अल्पवयीन मुलींनाही मिळवून दिला लाभ. लाडक्या बहिणीचा अर्ज 4 वेळा रद्द. पैसे आले पण लाडक्या भावाच्या खात्यात. 3 महिन्यांपासून पोस्ट ऑफिस तहसील कार्यालयाचे झिजवत आहेत उंबरठे. 3,825 निराधारांचे अनुदान रखडले. जिल्हा अधिकाऱ्यांनी काढली अधिसूचना. दिवाळी होणार गोड. 7.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 350 कोटीचा अग्रिम. परभणी जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान पाहता जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी 30 सप्टेंबर रोजी पीक विम्याचा 25% अग्रिम मिळावा यासाठी अधिसूचना काढलेली होती. या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील 7,12,867 शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपयांचा अग्रिम मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आमदार राहुल पाटील यांची माहिती. 4,000 ज्येष्ठांना मिळणार मोफत साधने. 15वा वित्त आयोग एकाच वेळी अबंधित व बंधित खात्यात जमा. 841 ग्रामपंचायती मालामाल. तिजोरीत 45.67 कोटींचा निधी. किस्सा पेटीचा अन मनस्ताप जीवाला. सुविधांची वानवा. पहाटेपासूनच कामगारांची रांग. परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. पावसाळा संपला रे. 27% अधिक पाऊस. दक्षिण गडचिरोलीला अतिवृष्टीचा जबर तडाखा. मुदतीपूर्वी अर्धे धान निसवले. जमीन पाण्याने पूर्णतः ओलसर. अर्धे धान अजूनही हिरवेकच. भेसळ बियाणांमुळे पीक धोक्यात. नवरात्रीमध्ये उपवास महागणार. शेंगदाणा भगरीचे दर वाढले. भाविकांचा सवाल. उत्सव काळामध्येच भाववाढ का? दिलासा द्यावा. शेतकऱ्यांसमोर सोंगणीचा प्रश्न. मजुरांची टंचाई. सोयाबीन वाढले मात्र पावसाचा धोका कायम. लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळाले. आता 3ऱ्या हप्त्याचे वितरण सुरू. रक्षाबंधन नंतर दसराही जोमात. हप्त्याची रक्कम कर्ज खात्यात वळती करू नका. वर्धा जिल्ह्यातील वीज ग्राहक झाले स्वावलंबी. 1,232 घरांच्या छतावर झाले सौर ऊर्जा निर्मिती. योजनेला मिळतोय प्रतिसाद. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला वर्धा जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 1,232 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेत घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून स्वतःची वीज स्वतः तयार करण्यास सुरुवात केलेली आहे. माडपठार भागातील शेतकऱ्यांमध्ये चिंता. शेतातील उभ्या पिकांची वन्य प्राण्याकडून होत आहे नासाडी. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या व ह्या व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.